तर नगरमधनं काय, नाशिक प्रभाग 13 मधनं शिंदेंच्या शिवसेनेचे गणेश मोरे आघाडीवर आहेत। तर या ठिकाणी प्रभाग 13 अत्यंत महत्त्वाचा होता। या ठिकाणी निष्ठावंतांना न्याय देण्यात आलेला नाही असं म्हटलं जात होतं। विरारमध्ये बहुजन विकास आघाडीवर बहुजन विकास आघाडीला 2017 मध्ये या ठिकाणी 108 जागा मिळालेल्या होत्या। एक हाती सत्ता त्यांची होती। वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडी पुन्हा एकदा या ठिकाणी आघाडीवर आहे। 3 आमदार त्यांचे मागच्या निवडणुकांमध्ये विधानसभेमध्ये पराभूत झालेले होते। मात्र महापालिकेतली सत्ता बहुजन विकास आघाडी राखणार का याकडे लक्ष असेल। नक्कीच बवियाची शिट्टी पुन्हा एकदा जोरात वाजणार आहे का याकडे खरं तर लक्ष असणार। वसई विरार मधली लढत अत्यंत महत्त्वाची बहुजन विकास आघाडीसाठी। वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडी ही पुढे आहे। भाजप आणि शिंदे मुंबईमध्ये 63 आणि ठाकरे बंधू 38 जागा। वसई विरार मधनं मोठी बातमी, तिथे बहुजन विकास आघाडी आघाडीवरती आहे आणि वसई विरार मधनं बहुजन विकास आघाडी पुढे असल्याचं कळतंय। त्यामुळे वसई विरार मधले हे कल आपल्या वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडी या ठिकाणी पुढे आहे। बहुजन विकास आघाडी या ठिकाणी सत्ता राखणार का याकडे लक्ष असणार आहे। नक्कीच वसई विरार मधली ही अपडेट आहे। बविया बहुजन विकास आघाडी त्या ठिकाणी पुढे आहे, अर्थात हे कल आहेत, काय नेमकं होतंय लक्ष असेल। वसई विरार 3.5 दशक